नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती कांचन आणि आप्पांशी बोलत असते. खरं तर आता आप्पा आणि कांचन खूप टेन्शनमध्ये असतात आणि त्यात अभि आणि ईशाने खूप मोठा राडा करायचं ठरवलेलं असतं. तर अभि आणि ईशाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे घर आम्हाला हवं आहे, आमचा याच्यावरती अधिकार आहे आणि कांचन आणि आप्पांनी या घरातून बाहेर पडावं. तेव्हा अरुंधतीला खूप राग येतो आणि अरुंधती म्हणते की तुम्हाला आता त्यांची अडगळ होते का? इतके दिवस तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही त्यांना वापरलेलं आहे आणि आता तुम्हाला नको वाटतंय का? काही झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे घर आई आणि आप्पा या दोघांचं आहे, ते या घरातून बाहेर पडणार नाहीत. काहीही झालं तरी तुम्हाला या घरातून बाहेर पडावं लागेल आणि बाहेरचा रस्ता तुमच्यासाठी रिकामा आहे आणि मी केव्हाही तुम्हाला हकलून देऊ शकते. जसं अनिरुद्ध आणि संजनाला मी घराच्या बाहेर काढलं होतं तसं तुम्हाला दोघांनाही काढू शकते आणि तुम्ही दोघंही या घरातून बाहेर जाऊ शकता. असं जेव्हा अरुंधती बोलते तेव्हा अभि आणि ईशाची मात्र वाटच लागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा म्हणत असतात की मी ते सिरप देताना बघायला हवं होतं. खरं तर जानकीचं पोट दुखत होतं म्हणून ती रडत होती. त्यावेळेस कांचन म्हणते म्हणजे तुम्ही जे औषध दिलेलं होतं त्याने काहीच झालं नाही? तेव्हा अरुंधती म्हणते की हो आई, आप्पांनी दिलेल्या औषधाने जानकीला काहीही झालेलं नाही. तिचं पोट दुखत होतं म्हणून ती रडत होते, बाकी काहीच कारण नाही आहे. जेव्हा कांचनला हे कळतं तेव्हा कांचन म्हणते बरं झालं, खरं तर मला पण जानकीची खूप काळजी वाटत होती. तेव्हा मात्र इकडे ईशा येते आणि तुमच्यामुळेच झालेलं आहे, कारण तुम्ही तिला व्यवस्थित सांभाळू शकत नाही म्हणून हे सगळं घडत आहे असं आप्पांना ऐकवते. आणि आता ती वेळ येणारच नाही की तुम्ही जानकी आणि जानकीला सांभाळायची, कारण अभिदादा तुमच्या भरोशावर जानकीला ठेवणारच नाही. तेवढ्यात अभि तिथे येतो. अरुंधती म्हणत असते की नीट बोल, तुझ्या आजी आजोबांशी बोलतेस तू ईशा, तोंड सांभाळून बोल, तोंड दिले म्हणून कुठेही सोडत जाऊ नकोस. या भाषेत अरुंधती तिला बोलते. तेव्हा अभि म्हणतो की काय चुकीचं बोलते तिने? आप्पांनी दिलेल्या औषधामुळेच हे सगळं घडलं होतं ना? तेव्हा अरुंधती म्हणते डॉक्टर काय बोलले हे विसरलंस का तू? आप्पांनी दिलेल्या औषधाने जानकीला काहीही झालेलं नाही, तू तिच्यावरती आप्पांवरती आरोप करू शकत नाही. तेव्हा अभि म्हणतो की यांच्यामुळे झालेलं आहे, त्यांचंच लक्ष नसतं नीट. तेव्हा ईशा म्हणते की मला आता असं वाटतंय की आजी आणि आप्पांनी दोघांनी गावी जाऊन राहावं, कारण त्यांनी इथं राहायची काहीच गरज नाही आहे. ते इथं नाही राहिले तर आम्हाला कोणालाही काहीच फरक पडत नाही असं ईशा आणि अभि बोलत असतात. आप्पा मात्र खूपच त्रासलेले असतात, त्यांना खूपच वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर आप्पा म्हणत असतात की अरे चुकलं आमच्याकडून, पण आम्ही इथून पुढे डोळ्यात तेल घालून जानकीची काळजी घेऊ. तेव्हा अभि म्हणतो की त्याची गरजच पडणार नाही, ती वेळ येणारच नाही की मी तुमच्या भरोशावर जानकीला ठेवेल. तेव्हा अरुंधती म्हणते की अभि तोंड सांभाळून बोल, तू प्रत्येक वेळेस चुकीचं बोलतोय, तुझ्या लक्षात येतंय का? जेव्हा आप्पांची गरज होती तेव्हा तू आप्पांचा वापर केलेला आहे. आजी आणि आप्पांनी दोघांनी व्यवस्थित बाळाला सांभाळलेलं आहे, तुम्हाला दोघांना सांभाळलेलं आहे. रात्र तुमची आजारपणं काढलेली आहेत, कधी अनिरुद्धही तुमच्यासोबत नसायचे, पण आता तुम्हाला अडचण होते का? म्हातारा माणूस म्हणजे तुम्हाला अडचण वाटायला लागली, आता तुम्हाला वाटतंय त्यांनी या घरात राहू नये? इतके दिवस नाही वाटलं कधी, आता तुमची गरज संपली का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काजी आणि आप्पा हे तुमच्या घरात राहत नाही आहेत, त्यांना तुमची गरज नाही आहे, तुम्हाला त्यांची गरज आहे. तुम्ही त्यांच्या घरात राहताय. आणि अभिला म्हणते की तुला एवढंच जर वाटत असेल ना तर या घराच्या बाहेर होतो, कारण हे आई आणि आप्पांचं घर आहे आणि या घरात कुणी राहायचं काय करायचं हे ते दोघं ठरवणार आहेत, याच्यावर तुमच्या कोणाचाही अधिकार नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की तुम्हाला एवढंच जर वाटत असेल ना तर जसं संजनाला आणि अनिरुद्धला घराच्या बाहेर काढलं होतं ना तसं तुम्हालाही या दोघांना आम्ही घराच्या बाहेर काढणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अरुंधतीला खूप राग आलेला असतो, अरुंधती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की जे सगळं काय होतंय ना हे सगळं तुमच्या दोघांमुळं होतंय आणि तुम्हाला दोघांना या गोष्टीचा त्रास होणारच आहे. अरुंधतीला खूप राग आलेला असतो आणि अरुंधतीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी या अभिला आणि ईशाला त्यांची लायकी दाखवायची आहे, कारण त्या दोघांनी खूपच तोंडसुख घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांना कळेना झालंय की मोठं माणूस कोण, छोटं माणूस कोण, आणि ते दोघं जण मनाला येईल तसे वागत आहेत. ही गोष्ट मात्र अरुंधतीला सहनच होत नसते. तेव्हा आप्पा आणि कांचन दोघंही नाराज झालेले असतात, कारण ईशा त्यांना डायरेक्ट बोललेली असते की तुमची गरज नाही आहे, तुम्ही दोघांनीही आता गावी निघून जावा, इथं राहायची काहीही गरज नाही असं ईशा बोललेली असते. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती पण भयानक चिडलेली असते. अरुंधती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी ते दोघं कुठेही जाणार नाहीत, जायचं असेल तर तुम्ही दोघांनीच जायचं आहे. इकडे यश आणि आरोही बोलत असतात. तेव्हा यश म्हणतो की कुठे गेलेलीस तू? तेव्हा आरोही म्हणते की अरे
का जानकीला भेटायला गेले होते, तू मला हॉस्पिटलला पण येऊ दिलं नाहीस ना. तेव्हा यश म्हणतो, अगं सध्या इन्फेक्शन होतात माहिती आहे ना तुला, आणि मग तू प्रेग्नंट आहे, तिथे येऊन कसं चालेल सांग बरं, तुला काय झालं तर काय करायचं, म्हणून मी तुला येऊ दिलेलं नाही, असं यश स्पष्टपणे अनघाला इकडे आरोहीला सांगत असतो. आरोहीचं म्हणणं असतं की मला यायचं होतं ना तिथे, तुम्ही सगळेजण गेलेला होता आणि मी फक्त तिथं नव्हते, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की यशचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आप्पांच्या बाबतीत जे घडलं ते मला अजिबात आवडलेलं नाही. अभिने आप्पांना इतकं बोलायला नको होतं. आणि यश आरोहीला सांगू लागतो की कारण नसताना अभि आप्पांना बोलत होता, आप्पांना म्हणत होता की हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे, सगळ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या समोर तो आप्पांशी ज्या पद्धतीनं वागला ती गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही. त्यानं आप्पांशी या पद्धतीनं वागायला नको होतं. तुला माहिती आहे का, जेव्हा अभिला कांजण्या झाल्या होत्या तेव्हा माहिती आहे का, रात्र रात्र आप्पा त्याच्या समोर बसून असायचे, त्याची काळजी घ्यायचे, ते गोष्ट नाही आठवली आणि आज मात्र तो आप्पांवरती आरोप करत सुटलेला होता. ही गोष्ट मला सहन नाही झाली, मला खूप वाईट वाटलं, असं म्हणत यश रडत असतो. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं आप्पा म्हणतात, अरे माफ करा, खरंच चुकलं माझं, मी असं करायला नको होतं. तेव्हा मात्र ईशा आणि अभि दोघंही बोलत असतात. ते म्हणत असतात की काही चुकलेलं वगैरे नाही आहे तुमचं, तुम्ही मुद्दाम करता, तुम्हाला आठवत नाही आहेत गोष्टी, खरं तर तुम्ही इथं राहायची गरजच नाही आहे, तुम्ही हे घर सोडून आता गेलंच पाहिजे. या भाषेमध्ये ते दोघंजण बोलत असतात आणि अरुंधतीला खूप राग आलेला असतो. अरुंधती म्हणते की नाही, मी आता अजिबात तुमचं ऐकून घेणार नाही आहे, तुम्हाला या दोघांना तुम्ही घराच्या बाहेर पडायचं आहे, तुम्हाला जर यांचं इथं प्रॉब्लेम होत असेल तर तुमची कोणालाही गरज नाही आहे, तुम्ही दोघांनीही या घराच्या बाहेर पडायचं आहे. स्पष्टपणे अरुंधती ईशा आणि अभिला सांगत असते. पण ईशा आणि अभि काही मागे हटणारे नसतात, पैशासाठी हापापलेले असतात आणि त्यांच्या डोक्यावरती हात असतो तो म्हणजे संजनाचा. संजनाने कान फुंकले की अगदी संजनाच्या तालावर ते नाचत असतात, अगदी कठपुतल्या भवल्यांसारखे ते झालेले असतात. त्यांना फक्त एकच माहिती असतं की संजना म्हणते ना नाचायचं की ते नाचायला सुरुवात करतात. तेव्हा ते विचार करत नाहीत की आपण कोणाच्या विरोधात बोलतोय, आपण कोणाच्या बाजूने बोलतोय, या कोणत्याच गोष्टी त्यांच्या दोघांच्याही लक्षात येत नाहीत. आणि इकडे ईशाने तर सगळं तोंडसुकच घ्यायचं ठरवलेलं असतं. तिला कळतच नसतं की ती काय वागते, कशी वागते. तिला फक्त एकच पडलेलं असतं की काहीही झालं तरी मला माझा आनंद महत्त्वाचा आहे, माझे फ्रेंड्स महत्त्वाचे आहेत, माझं फ्रेंड सर्कल महत्त्वाचं आहे. त्यावेळेस कांचन म्हणते, अगं ईशा, मी कधी तुला वाईट बोललेली आहे ते सांग ना, तू असं काय करतेस. तेव्हा ईशा म्हणते की तू काय बोलली आहेस आजी, तुला चांगलं माहिती आहे, तुझं ना बारीक लक्ष असतं, तू प्रत्येक वेळेस लक्ष ठेवून असते, घरी कोण आलं की तुला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं हवी असतात, तुला प्रत्येक वेळेस आमच्यावरती कंट्रोल हवा असतो. आणि ह्या आजीला तर या घराच्या बाहेर कधीच जाऊ वाटणार नाही, कारण सगळ्या घराला कंट्रोल करायचं काम तीच करते, असं ईशा बोलत असते. तेव्हा अरुंधतीला खूप राग येतो. अरुंधती म्हणते, ईशा बास झाला, खूप वेळ झाला तुझं ऐकून घेतोय, म्हणून तू वाटेल ते बोलू नकोस. तेव्हा ईशा म्हणते की मी काय खोटं बोललेले आहे, जे खरं आहे तेच बोलते. तेव्हा कांचन म्हणते, मी कुठल्या गोष्टी कंट्रोल केलेल्या आहेत ते सांग ईशा. अरे बाळा, असं नको बोलूस. कांचन अगदी हळवी झालेली असते, व्याकुळ झालेली असते, पण ईशा आणि अभि दोघं तोंड सोडलेलं असतं, तिथं काही त्यांचं थांबत नसतं, ते वाटेल तसे आरोप करत असतात. बिचाऱ्या कांचन आणि आप्पांना खूपच वाईट वाटत असतं. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे, या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे, या कोणत्याच गोष्टी त्यांच्या दोघांच्या लक्षात येत नसतात. इकडे यश मात्र रडत असतो. आरोही म्हणत असते की मला माहिती आहे यश, तू आप्पांच्या बाबतीत किती हळवा आहेस, पण तुला माहिती आहे का, अरे आपण आहोत ना त्यांच्याबरोबर, आपण त्यांना दोघांना कधीच वेगळं नाही होऊ द्यायचं. यश म्हणतो की अगं आप्पांनी इतकं केलं आणि अभि आणि ईशा, अभि बोलायला लागला की ईशाने पण बोलायला सुरुवात केली, मला नाही आवडलं, आप्पांशी कोणी असं बोललेलं मला नाही आवडत. यश आरोहीला सांगत असतो. आरोही म्हणते, मलाही ते सगळेजण हवे आहेत, आजी आणि आप्पा जर घरात नसतील तर या घराला घर पण नाही आहे, असं ती सांगत असते. त्यावेळेस यश म्हणतो, तेच ना, बघितलंस ना, ते दोघंही त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहेत, ते मला अजिबात पटत नाही आहे. तेव्हा आरोही म्हणते, आपण आहोत ना त्यांच्यासोबत, आपण त्यांना कधीच त्रास नाही द्यायचा, आपण त्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहायचं आहे. आणि यश म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता जाऊन आप्पांशी बोलतो, त्यांना तेवढंच बरं वाटेल. तेव्हा आरोही म्हणते, हो चालेल, तू जाऊन बोल त्यांच्याशी, त्यांना बरं वाटेल. त्यानंतर आरोही पण यशसाठी आता आप्पांच्या त्याचबरोबर कांचन, अरुंधती हे सगळेजण पाहिजेत असं ती सांगत आहे. तेव्हा यश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव आरोही, मी माझी आई त्याचबरोबर आप्पा आजी यांना कधीही माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. आरोही म्हणते, मलाही ते दोघंजण हवे आहेत आपल्यासोबत, ते सगळे हवे आहेत, आपल्या बाळाला पण त्यांचा सहवास हवा आहे मला.
असं आरोही यशला सांगत असते. ईशा आणि अभिचं बोलणं सुरू असतं आणि ईशा म्हणत असते की मला तर इकडे संजना आंटीनं दिलेले जे ऑफर आहे, बिल्डरने जे सांगितले ना, ते हवं आहे. कारण एवढे मोठे आपल्याला प्रत्येकाला एक एक फ्लोअर मिळणार आहे आणि आपण सगळेजण खरंच खूप खुश असणार आहोत. आणि इकडे आजीचं खूप बारीक लक्ष असतं. आजी घरात कोणी आलं तर विचारत राहते, 100 चौकशा करते, कुठे गेलेलीस, काय करत होती, या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तिला हवी असतात. मला काहीही करून आता या सगळ्यांपासून सुटका हवी आहे, असं ईशा अभिला सांगत असते. अभिचंही तेच म्हणणं असतं. इकडे कांचन बिचारी रडत असते. कांचन म्हणत असते की अरुंधती, मुलांना आता आमची अडचण व्हायला लागलेली आहे. मला असं वाटतंय की आम्ही दोघांनी हे घर सोडून निघून जावं. तेव्हा आरो म्हणते की असं नका करू आई, हे सगळं तुमचं आहे आणि तुम्हाला इथून कोणीही बाहेर काढू शकत नाही. काही झालं तरी हे फक्त आणि फक्त तुमच्या दोघांचं आहे. अरुंधती आप्पा आणि कांचनला आधार देत असते, त्यांच्याशी बोलत असते. त्यानंतर ती म्हणत असते की तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं व्यवस्थित होणार आहे. ही मुलं कशी आहेत माहिती आहे ना. आता अभि रूममध्ये येतो आणि अनघाशी बोलू लागतो. अनघाला म्हणतो की बरी आहे ना जानकी. तेव्हा अनघा काहीच बोलत नाही. अनघाला मात्र खूप राग आलेला असतो. अनघा शांतच असते आणि ती शांत आहे हे पाहून अभि तिला विचारू लागतो की तू का बोलत नाही आहे. तेव्हा अनघा म्हणते की काय बोलू मी तुझ्याशी, कारण तुला तुझंच पडलेलं आहे, तुला कोणाची काळजी वाटत नाही, तुला कोणाबद्दल काही वाटत नाही, तर आम्ही तुझ्याशी का बोलायचं आहे. कारण तू आप्पांशी ज्या पद्धतीनं वागलेला आहे, तू ज्या पद्धतीनं बोललेला आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. तू आत्ताच्या आत्ता जाऊन आप्पांची माफी मागायची आहेस, असं ती अभिला सांगत असते. पण अभि मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो. अभिचं असं म्हणणं असतं की नाही, माझं काही चुकलेलंच नाही तर मी का माफी मागायची. आप्पांचं वय झालं आहे, त्यांच्या लक्षात राहत नाही आहे, तुला माहिती आहे ना. तेव्हा अनघा म्हणते की बाद झाला अभि, कारण तुझी खूप नाटकं चाललेली आहे, तुझं प्रत्येक वेळेस ऐकून घेतलं जातं, कारण तू चुकीच्या पद्धतीने वागत आहे. मला सांग, तू घे ना जबाबदारी मग. तेव्हा अभि म्हणतो की तुला काय गरज आहे नोकरी करायची, बाहेर जाऊन तुला दाखवून द्यायचं आहे ना सगळ्यांना की तू नोकरी करते, पैसे कमवते, तुला बाहेर जाऊन मजा मारायची असते, तुला घरी थांबायचं नसतं, म्हणून ही नोकरीची नाटकं चाललेली आहेत. त्यावेळेस ती मग अभिला म्हणते की एवढंच तुला वाटतं ना, मग तू राहा घरी, तुला वाटतं ना, तू सांभाळ जानकीला, कारण तू पण बाप आहेस ना. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी का सांभाळू, या काळामध्ये बाळाला आईची गरज असते, मला असं वाटतं की तू थांबलं पाहिजेस. तेव्हा लगेचच अनघा म्हणते की हो का, ठीक आहे, मग तू बाहेर जाऊन पैसे कमवून दाखव, पैसे कमवून घेऊन ये, मी सांभाळते घरी बसून जानकीला, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तेव्हा मात्र अभिला खूप राग येतो, कारण इथे अभिच्या अगदी तो जो आहे त्याच्यावरती संशय घेतला आहे, तो नामर्द आहे असं म्हटल्यासारखं त्याला वाटतं. आणि त्याचवेळी इकडे अनघाला खूप राग आलेला असतो. अनघाला हे पटलेलंच नसतं की अभिने आप्पांना असं बोललेलं आहे. ही गोष्ट मात्र अनघाला सहनच झालेली नसते. म्हणून अनघा अभिला म्हणत असते की तुझं पूर्णपणे चुकलेलं आहे, आत्ताच्या आत्ता जाऊन तू आप्पांची माफी मागायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा तणतणतच आलेली असते. ती अभिला म्हणत असते की तुला माहिती आहे का, आपल्याला प्रत्येकाला एक एक फ्लोअर मिळणार आहे आणि आपल्याकडे कोण येतं जातं, या कोणत्याच गोष्टीचा कोणाला काहीच फरक पडणार नाही. अभि दादा, तुला पटतंय का संजना आंटीचं म्हणणं. तेव्हा अभि म्हणतो की हो, मला पटतंय संजनाचं म्हणणं, मी त्यांच्याबरोबर आहे. तेव्हा ही म्हणते की काही झालं तरी आत्ता आपण आप्पांना आपला हिस्सा मागायचा आहे, काही झालं तरी हे घर आपण बिल्डरला द्यायचं आहे आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण राहायचं आहे. आपल्याला पण प्रिसियस लाईफ हवी आहे. तू विचार कर ना, जानकी उद्या मोठी झाली तर तिच्यासाठी नको आहे का हे सगळं, असं ती अभिचे कान भरत असते. अभि पण मूर्खासारखं म्हणत असतो की हो, कारण मलाही माझ्या मुलीसाठी हे सगळं करायचं आहे. अभिच्याही डोक्यात अशीच नाटकं सुरू असतात, त्यालाही कळत नसतं की आपण काय चुकतोय, आपल्याकडून काय काय चुका होतात, या कोणत्याच गोष्टीची जाणीव अभिला झालेली नसते आणि अभि मूर्खासारखं वागत असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पुन्हा ईशा आणि अभि बोलायला आलेले असतात आणि ते म्हणत असतात की आप्पा आणि आजीने या घराच्या बाहेर जावं. तेव्हा अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर त्यांचं आहे, ते या घराच्या बाहेर जाणार नाहीत. तेव्हा अभि म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव आई, तुझा या घराशी काही संबंध नाही आहे, तू या घरात येऊन कोणतेच अधिकार घेऊ शकत नाही, कोणत्याच गोष्टी बोलू शकत नाही आहे. तेव्हा अभि म्हणतो की मला वेगळं व्हायचं आहे. तेव्हा लगेचच अरुंधती म्हणते अरे, मला तर आनंद आहे या गोष्टीबद्दल, तुला वेगळं व्हायचं आहे ना, तू स्वतःच्या पायावर उभा राहा, बाहेर पड, स्वतःच्या पायावर उभा राहा, दाखवून दे तू काय आहेस ते. तेव्हा मात्र अभि पूर्णपणे बावरलेला असतो, त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण
तो आता तोंडावर पडलेला असतो. तो म्हणतो की नाही, मी या घराच्या बाहेर जाणार नाही. मला जर या घरातून ही घर जर बिल्डरला द्यायचं नसेल तर या घरातील माझा हिस्सा मला हवा आहे आणि तो हिस्सा मिळाला तरच मी या घराच्या बाहेर जाईन, अन्यथा मी या घराच्या बाहेर जाणार नाही असं अभि बोलतो. त्याच वेळी ईशा पण म्हणते हो, मला पण माझा हिस्सा हवा आहे, कारण माझाही तेवढाच हक्क या घरावरती आहे. आणि अगदी संजनाने सांगितलेलं आहे तसंच ते दोघंजण बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे तोंडावर पडतात. अरुंधती, आप्पा, कांचन या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. मुलांना आज काय झालेलं आहे, हे असे का बोलत आहेत, म्हणजे यांना आपला बंगला हवा आहे त्यासाठी हे सर्वजण बोलत आहेत. ही गोष्ट मात्र अरुंधतीच्या लक्षात आलेली असते. थँक्यू.